औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये विश्व हिंदू परिषदेची आंदोलनं, तर औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर आणत कोल्हापुरात बजरंग दलही रस्त्यावर. बाबरी मशिदीची पुनरावृत्ती करण्याची हीच वेळ, समजने वाले को इशारा काफी है. औरंगजेबाच्या कबरीवर नितेश राणेंचं भाष्य. फरार आरोपी कृष्ण आंधळेचं बीडमधील अनेक तृतीयपंथीयांसोबत चांगले संबंध, तो तृतीयपंथीयांच्या वेशामध्ये असू शकतो, एका अज्ञात व्यक्तीनं फोनवरून माहिती दिल्याचा तृप्ती देसाईंचा दावा. प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर उद्या फैसला. कोरटकर काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात, मोबाईलमधला डेटाही डिलीट केला. वकील असीम सरोदे यांचा मोठा आरोप. उसाची एफआर टप्प्यानं नाही तर एक रकमीच देण्याचे कोर्टाचे आदेश. राज्य शासनाचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाकडून रद्द. राजू शेट्टींच्या याचिकेनंतर कोर्टाचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा. भिवंडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य मंदिराचं लोकार्पण. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते मंदिरात आरती. मंदिरासाठी जवळपास 7 ते 8 कोटी रुपये खर्च. कथित टोरेस घोटाळा प्रकरणामध्ये 8 आरोपींच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल. हजारो गुंतवणूकदारांची 142 कोटी 58 लाखांची फसवणूक झाल्याबाबत आर्थिक गुन्हे शाखेचं आरोपपत्र.